नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, काँग्रेसने जे न्यायपत्र सादर केलेलं आहे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचे 30 निर्णय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने न्यायपत्र या स्वरूपामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि ज्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की पहिली नोकरी दिली जाणार आहे आणि तीही पक्क्या स्वरूपात। प्रत्येक सुशिक्षित तरुणाला 1 लाख रुपयाची शिकाऊ प्रशिक्षण मिळण्याचा अधिकार असतो आणि ते प्रशिक्षण देऊन त्याला नोकरी देण्याची हमी काँग्रेस सरकार देणार आहे। आणि त्यानंतरचा युवा न्याय संदर्भात भरती भरोसा, 30 लाख सरकारी जागा भरल्या जाणार या संदर्भात त्यांनी मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि पुढचा मुद्दा असा आहे की इकॉनॉमिकमध्ये सामाजिक सुरक्षा दिली जाणार आहे, की इकॉनॉमिकमध्ये सामाजिक सुरक्षा कामाच्या परिस्थितीसाठी नवीन कायदा आणला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा पेपर फुटीपासून मुक्तता केली जाणार आहे। काँग्रेसने पेपर फुटी रोखण्यासाठी सक्त कायदा आणण्यात येणार आहे। म्हणजे काँग्रेसने खूप महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतरचा जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस असं म्हणतंय की युवकांसाठी 5,000 कोटी रुपयाचा स्टार्टअप निधी हा युवकांसाठी राखीव ठेवला जाणार आहे। पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की महालक्ष्मी जी योजना आहे त्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची हमी या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर पुढचं जे न्यायपत्र म्हणजे जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचे या ठिकाणी काँग्रेसने कबूल केलेले आहे। पुढचा मुद्दा असा आहे की हक्काची मैत्री, महिलांना कायदेशीर हक्क, सरकारी योजनांची माहिती देणारी अधिकारी सहेली प्रत्येक पंचायतमध्ये असणार अशा संदर्भात हमी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे शक्तीचा आदर, आशा, मध्यान्ह भोजन किंवा अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योगदानासह जास्त पगार देण्याची हमी काँग्रेसने या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर न्यायपत्रामध्ये काँग्रेसने पुढची हमी अशी दिली, सावित्रीबाई फुले वसतिगृह, नोकरदार महिलांसाठी दुहेरी वसतिगृह स्थापन करून सावित्रीबाई फुले वसतिगृह योजनेअंतर्गत महिलांना या ठिकाणी न्याय दिला जाणार। त्यानंतरचा पुढचा मुद्दा भागीदारी न्याय, आरक्षणाचा अधिकार, घटना दुरुस्तीद्वारे 50% मर्यादा काढून SC, ST, OBCंना आरक्षण पूर्ण दिले जाणार या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाची हमी त्यांनी या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतरचा पुढचा हमी अशी आहे SC, ST उपयोजनांची कायदेशीर गॅरंटी दिली जाणार आहे। SC, ST लोकसंख्यांसाठी अधिक बजेट म्हणजे जास्त वाटा देण्यासंदर्भात हमी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतरचा पुढचा न्यायपत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा भागीदारी न्यायमध्ये जल, जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क, 1 वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा सर्वात महत्त्वाचा की आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल आणि या आदिवासींना योग्य तो न्याय, योग्य तो त्यांची हक्कासाठी प्रयत्न करणार। त्यानंतरचा पुढचा जातीगत जनगणना करू हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी काँग्रेसने सांगितलेला आहे। सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तींची गणना केली जाणार, जनगणना केली जाणार आणि त्यानुसार आरक्षण दिलं जाणार, त्यानुसार त्यांच्या प्रगतीसाठी बजेट ठरवलं जाणार आहे। पुढच्या न्यायपत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये पुढचा मुद्दा असा सांगितलेला आहे, श्रमाचा आदर केला जाणार, दैनंदिन मजुरी किमान 400 रुपयापर्यंत मनरेगामध्ये देखील लागू केली जाणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर 25 लाख रुपयाचे आरोग्य कवच, मोफत उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, चाचणी, शस्त्रक्रिया या सगळ्या गोष्टी मोफत स्वरूपात कामगारांना दिला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा न्यायपत्र जाहीरनामा असा आहे की शहरी रोजगार गॅरंटी, शहरासाठीही मनरेगासारखी नवीन योजना सुरू केली जाणार आहे। म्हणजे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्ये सुद्धा त्यांनी या पद्धतीने नियोजन केलेले आहे। त्यानंतर जे असंघटित कामगार आहेत त्यांचा जीवन आणि अपघात विमा हा काढला जाणार आहे, असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे।
त्यानंतरचा पुढचा असा एक मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की सुरक्षित रोजगार, मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पद्धती मंजुरी थांबवणार. म्हणजेच काय, तर जे सरकारी कर्मचारी असतात त्या ठिकाणी जे कंत्राटी कामगार असतात ती पद्धत थांबली जाणार आहे. यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, शेतकऱ्यांसाठी न्याय योजना सुरू केली जाणार, कर्जमुक्ती केली जाणार. कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग स्थापन करणार असा महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला जाणार. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, योग्य किंमत, स्वामीनाथन फॉर्म्युलासह हमीभावाची कायदेशीर हमी देण्याची या ठिकाणी गॅरंटी काँग्रेसने घेतलेली आहे. पुढचा मुद्दा असा आहे, पीक नुकसान झाल्यास 30 दिवसाच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार. विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना सर्वात मोठं आश्वासन या ठिकाणी काँग्रेसने दिलेले आहे. त्यानंतर न्यायपत्र जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस असं म्हणतं, योग्य आयात निर्यात धोरण आखलं जाणार. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण हे आखलं जाणार आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ठरवलं जाणार. त्यानंतरचा पुढचा, GST मुक्त शेती, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरील GST हटवला जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतलेला जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, काँग्रेसने आपल्या न्यायपत्र जाहीरनाम्यामध्ये विविध हमी, विविध निर्णय घेतलेले आहेत आणि जर काँग्रेस निवडून आलं तर नक्की ह्या सर्व गोष्टी राबवल्या जातील, प्रत्यक्षात आणल्या जातील. मित्रांनो, सदर व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे. माहितीसाठी सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.